नमस्कार, किचन बाय एम-व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज बनवणार आहेत हिरव्या मुंगाच्या डाळीचे वडे। तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। ही मुंगाची डाळ 2 तास आधीच भिजवून घेतली, नंतर त्याचे थोडेसे साल काढून स्वच्छ धुवून फॅनखाली वाळवून घेतली। त्याच्यानंतर मिक्सरला अशी थोडीशी जाडसर फिरवून घेतली। मिक्सरला फिरवताना याच्यामध्ये मी 2-3 हिरव्या मिरच्या सुद्धा घातल्या होत्या आणि 2-4 लसणाच्या कळ्या सुद्धा घातल्या होत्या। त्याच्यानंतर 2 कांदे असे उभे उभे चिरून घेतले आणि ते टाकले। जिरं टाकलं 2 चमच, 1 चमच सौंफ टाकली आणि चवीनुसार लाल तिखट, हळद, धने पावडर आणि शेवग्याची पावडर टाकून घेतली। नंतर थोडासा ओवानं हातावर रगडून टाकला, चवीनुसार मीठ घातलं आणि थोडासा गोड लिंब घालून घेतला। त्याच्यानंतर हे मिश्रण चांगलं एकजीव मिक्स करून घेतलं, म्हणजे आपले हे मसाले सगळ्या मिश्रणाला लागले पाहिजे। नंतर दुसरीकडे गॅसवर मी तेल ठेवलं चांगलं गरम करायला। तेल सुरुवातीला आपलं चांगलं गरम पाहिजे, म्हणजे आपले वडे जास्त तेल शोषून घेणार नाही। आणि गरम तेलामध्ये असे वडे टाकून घ्यायचे। नंतर आपला गॅस थोडासा मीडियम लो करायचा, म्हणजे आपले वडे हे बाहेरून जळणार पण नाही आणि आतून सुद्धा शिजल्या जातील। जर पूर्ण वेळ आपण गॅस फास्ट ठेवला तर आपले वडे काय होणार, बाहेरून खूप जळणार आणि आतून शिजणार नाही। म्हणून सुरुवातीला गॅस थोडा फास्टच असायला पाहिजे, नंतर आपण मीडियम लो करायचा, म्हणजे आतून सुद्धा आपले वडे शिजले जातात। हे बघा, हे असे सुंदर सोनेरी रंगावर वडे तळून घ्यायचे आहे आणि आपले वडे हे बाहेरून एकदम क्रिस्पी बनतात आणि आतून एकदम मऊ बनतात।